मुडी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, तर पिंपराळा येथे एसटी बस पेटवली। मध्यरात्रीनंतर सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांचं कौतुक वाटे झाले या वेचाची असं आपल्या मोबाईलवर शेवटचं स्टेटस ठेवून वसमत तालुक्यातील मुडी येथील शेतकरी तरुणानं मराठा आरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या निर्णायक क्षणांवर आहे। अभी नहीं तो कभी नहीं म्हणत सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 24 रोजी वसमत बंदची हाक देण्यात आली आहे। वसमत ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री मुडी येथील साईनाथ पडोळ या शेतकरी तरुणानं मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या कारणानं स्वतःच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। विशेष म्हणजे 1 दिवसापूर्वी साईनाथ व त्याच्या भावानं शेतात दिवसभर ऊसाची लागवड केल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं। तसेच रात्री 2 वाजता आपल्या मोबाईलवर संत तुकाराम महाराजांच्या ओवीचं स्टेटस ठेवलं होतं। त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती आहे। सोमवारी सकाळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, बीट जमादार श्री आडे, नामदेव बेंगाळ यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे। ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। साईनाथ यांच्या पश्चात एक भाऊ, आई आणि वडील असा परिवार आहे। पिंपराळा येथे वसमत आगाराची बस पेटवली। वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे मुक्कामी असलेली वसमत आगाराची एसटी बस मध्यरात्री अज्ञात इसमांनी पेटवून दिली। यात एसटीचे 5 लाख रुपये ते 8 लाख रुपयापर्यंत नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली। याबाबत कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।